गोपीनाथराव मुंडे एक नेता जो मातीशी जोडलेला होता, एक कार्यकर्ता ज्याचं आयुष्यच लोकसेवेसाठी झिजलं. 1949 साली बीड जिल्ह्यातल्या परळी या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या मुंडे साहेबांच्या वाट्याला लहानपणापासूनच संघर्ष आला. पण या संघर्षातूनच उभा राहिलं एक झुंजार नेतृत्व. मातीशी नातं जोडून आभाळाला भिडलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून सुरू झालेली त्यांची वाटचाल जनसंघ, मग भारतीय जनता पक्ष आली आणि या पक्षाच्या मुळांना बळकटी देणारा मुख्य आधार झाले गोपीनाथराव मुंडे साहेब. मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी रुजवण्यात आणि फुलवण्यात महत्वाचं योगदान दिलं. गावागावात, वाड्या वस्त्यांवर ते पोहोचले, कार्यकर्त्यांच्या घरात ते पोहोचले. माझ्यासारख्या हजारो नव्या कार्यकर्त्यांना त्यांनी तयार केलं, संघटनेला बळ दिलं आणि पक्षाला ग्रामीण महाराष्ट्रात पाय घट्ट रोवून दिलं. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, पक्षापेक्षा मोठं काही नाही, आणि हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून सिद्ध केलं. विरोधी पक्षनेता असो किंवा उपमुख्यमंत्री, त्यांनी आपली भूमिका कधीच सत्तेपुरती मर्यादित ठेवली नाही. ते जनतेसाठी लढले, कार्यकर्त्यांसाठी झिजले. 2014 मध्ये केंद्रात पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सरकार आलं आणि मुंडे साहेबांच्या वाट्याला ग्रामीण विकास मंत्रालय आलं. पण नियतीनं दुर्दैवाचं पान उघडलं. एक अपूर्ण स्वप्न मागे राहिलं. पण त्यांचं कार्य, त्यांची आठवण आणि जनतेशी असलेलं नातं ते आजही जिवंत आहे. ते त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे. आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना शतशः नमन.